नमस्कार मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज मी चाकणजवळ आलेलो आहे आणि आजचा जो प्रोजेक्ट आहे तो चाकणजवळचा सगळ्यात मोठा इंटिग्रेटेड टाउनशिपचा प्रोजेक्ट आहे, जो की 65 एकरमध्ये आहे आणि ज्यामध्ये आतापर्यंत 3600 युनिट जे ते सोल्ड आउट झालेले आहे, ज्यामध्ये 1 BHK, 2 BHK, रो हाऊस, बंगलो, त्या व्यतिरिक्त प्लॉटिंग प्रोजेक्टचा फेज 1 आणि 2 सोल्ड आउट झालेला आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण NA प्लॉटिंग प्रोजेक्टचा फेज 3 आणि फेज 4 जो आहे तो कवर करणार आहे, त्याची सगळी माहिती तुम्हाला देणार आहे। तुम्हाला तर माहिती आहे की आपण एक सिरीज सुरू केली होती जी की NA प्लॉटिंग प्रोजेक्टची होती, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 9 वेगवेगळ्या लोकेशनच्या प्रोजेक्टला कवर केला आहे, ज्याचे व्हिडिओ बनवून आपण अपलोड केले, जे तुम्ही बुक माय वास्तू मराठी आणि बुक माय वास्तू लँड ह्या चॅनलवर बघू शकणार आहात आणि बघितलेही असतील। आणि ह्या सिरीजचा आज शेवटचा व्हिडिओ आहे, म्हणजे 10वा व्हिडिओ आहे प्लॉटिंग प्रोजेक्टचा। जरी आपली ही सिरीज आज इथे संपत असेल तरी आपण वेगवेगळ्या एरियातले जे प्रोजेक्ट आहेत त्याला कवर करतो, ज्याच्यामध्ये फ्लॅट असेल, कमर्शियल असेल, त्या व्यतिरिक्त NA प्लॉट असतील, फार्म हाऊस प्लॉट आहेत, हे आपण टप्प्याटप्प्यात बनवत राहतो। पण यावेळेस आपण एक स्पेशल सिरीज आणली होती, जी की पहिले 10 प्लॉट फार्म हाऊस प्लॉटचे होते आणि नंतरचे 10 प्लॉट जे होते ते NAचे होते। त्याच्यातला हा शेवटचा चाकणमधला व्हिडिओ आहे। तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सर्वप्रथम तर सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर पण करा। आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊया। टोटल 65 एकरचं हे लँड पार्सल आहे आणि ज्याच्यामध्ये टोटल 8 क्लस्टर आहेत। त्यातले 4 क्लस्टर जे आहेत ते प्लॉटिंगचे आहेत, म्हणजे ज्यामध्ये फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4 करण्यात आलेलं आहे। फेज 2 जे आहेत 1 आणि 2 ते पूर्णपणे सोल्ड आउट आहे आणि 3 आणि 4चं जे आहे ते सेलिंग चालू आहेत। आणि 4 क्लस्टर जे आहेत ते रेसिडेन्शियल होते, त्याच्यामधला एक क्लस्टर जो तो रो हाऊसचा इथे बनून सोल्ड आउट झालेला आहे। तुम्ही त्या साईडला बघू शकता, बघा हे सगळे रो हाऊस आहेत, ते पोझिशनसुद्धा झालेले आहेत। आणि रेसिडेन्शियलमध्ये जे 3 क्लस्टर आहेत ते 1 BHK, 2 BHK, 3 BHK असे वेगवेगळे करण्यात आले। जसं तुम्ही माझ्या मागं जर बघत असाल तर ही 3 BHKचा क्लस्टर आहे आणि त्या साईडला जर बघितलं तर एक 2 BHKचा पूर्ण क्लस्टर आहे आणि एक 1 BHKचा क्लस्टर आहे। असे 8 क्लस्टर इथं ठेवण्यात आलेले आहेत। आता आपला जो फोकस आहे या व्हिडिओमध्ये तो पूर्णपणे प्लॉटिंगचा असल्यामुळे आपण प्लॉटिंगची माहिती तुम्हाला इथं देणार आहे। तर प्लॉटिंगमध्ये तुम्हाला असे 9 मीटरचे रोड इथं बघायला भेटू शकतात, ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल जो रोड आहे तो 20 फुटाचा असणार आहे, म्हणजे 6 मीटरचा। आणि या साईडला जे आहे ते 5 फुटामध्ये फुटपाथ आणि जे सर्व्हिस चेंबर असतात सिवेज वॉटरचं किंवा जे लाईट आणि पाण्याचे जे कनेक्शन जातात ते ह्याच्यातून तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त जे फीडर बॉक्स आहेत ते तुम्ही इथं बघू शकता, फीडर बॉक्स असे देण्यात आलेले आहेत। त्या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईट बघू शकता। आता हे जे प्लॉट आहेत या साईडला जे तुम्हाला प्लॉट दिसतात ते समोर तुम्हाला वाहता रोड दिसत असेल तर हे जे प्लॉट आहेत हे कमर्शियल प्लॉट आहेत आणि जे आतले प्लॉट आहेत ते रेसिडेन्शियल प्लॉट आहेत। त्यामुळं या दोन्हीच्या प्राइसिंगमध्ये पण 500 रुपयाचा फरक आहे। 2 मेन रोडला जे या एरियातले जे 2 भले मोठे रोड आहेत, या रोडला जोडणारा जो 100 फुटी रोड आहे तो पण पूर्णपणे प्रोजेक्टमधून जातो। आता प्रोजेक्टमध्ये येणारा हा मेन रोड आहे जो की 12 मीटरचा आहे, तुम्ही बघू शकता। आतला जो रोड मी तुम्हाला आता दाखवला तो 9 मीटरचा होता, म्हणजे 30 फुटाचा। हा आतमध्ये येणारा रोड जो आहे तो 12 मीटरचा आहे, म्हणजे 40 फुटाचा आहे। आणि हे अशा प्रत्येक क्लस्टरला कमान तुम्हाला देण्यात आलेली आहे। आपण या कमान तिथून या क्लस्टरमध्ये चाललेलो आहे या प्लॉटिंग प्रोजेक्टच्या। तर हे प्रत्येक क्लस्टरला वेगळे असणार आहे। प्रोजेक्टच्या आतमध्ये येणारा रोड जो आहे तो आता इथं तुम्ही बघू शकता 12 मीटरचाच रोड आहे। पूर्ण क्लस्टरला म्हणजे क्लस्टर वाईज वॉल कंपाऊंड पूर्ण देण्यात आलेली आहे, म्हणजे तुम्ही ह्या साईडने बघू शकता त्या बंगल्यांच्या आणि या प्लॉटिंगच्या मध्ये जी तुम्हाला वॉल दिसते अशी प्रत्येक क्लस्टरला देण्यात आलेली आहे। आणि ह्या प्रोजेक्टमध्ये मला जर कुठली गोष्ट आवडली असेल ना तर 4 एकरमध्ये इथे आर्टिफिशियल म्हणजे लेक बनवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व ॲम्युनिटीज तुम्हाला देण्यात आल्या। म्हणजे काही ॲम्युनिटीचे 2 प्रकार करण्यात आलेत, क्लस्टर वाईज पण ॲम्युनिटीज आहेत आणि काही कॉमन आहेत। म्हणजे ह्या भिंतीला लागून जो आहे ना तो आर्टिफिशियल लेक करण्यात आला आहे भला मोठा 4 एकरमध्ये, म्हणजे 65 एकरमधली 4 एकर जागा आर्टिफिशियल लेकला देण्यात आली आहे। म्हणजे ह्या पूर्ण प्रोजेक्टचं जे सिवेज वॉटर आहे ते तिथं येऊन रिसायकल होणार आहे। त्याच्यात जो STP प्लॅन असतो तो ऑलरेडी ऑपरेशनल आहे इथे, कारण की इथे बऱ्याच युनिटचं पोझिशन झालेलं आहे, तर त्याच्यासाठी तो ऑपरेशनल आहे। तर त्याचं जे पाणी आहे ते रिसायकल करून झाडांना आणि ह्या लेकमध्ये त्याचं नियोजन करण्यात आलं आहे। ते दिसायला खूप भारी वाटणार आहे येणाऱ्या काळामध्ये, ज्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे। आता जर आपण प्लॉटिंगच्या आतमध्ये जर बघितलं तर हे अंतर्गत रोड आहे, हे 9 मीटर आहे, हे 12 मीटर आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला हे डिमार्केशन इथं देण्यात आलेलं आहे दोन्हीच्या ह्याच्यामध्ये। आता पुढं आला तर तुम्ही बघू शकता नेम प्लेट आहे, त्यानंतर CCTV कॅमेरेज तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला
पूर्ण प्रोजेक्टमध्ये आहे. त्या व्यतिरिक्त वॉटर कनेक्शन देण्यात आलेलं आहे. प्रोजेक्टच्या प्लॉटच्या आतमध्ये पण तुम्हाला जे चेंबर्स आहेत ते देण्यात आलेले. जेव्हा तुम्ही बंगलो बनवाल तेव्हाच तुम्हाला त्याचा फायदा होईल. FSI सांगायचं झालं तर 1.4 पेक्षा जास्तीचा FSI तुम्हाला इथे देण्यात आला आहे. म्हणजे 1000 स्क्वेअर फूटवर साधारणतः 1400 स्क्वेअर फूटचं तुमचं बांधकाम होणार आहे. आता क्लस्टर वाईज जर ॲम्युनिटीज मी तुम्हाला सांगायचं गेलो, म्हणजे समजा ह्या क्लस्टरची गोष्ट केली ह्या प्रोजेक्टच्या, म्हणजे हा एक NA प्लॉटिंग प्रोजेक्टचा फेज आहे. याच्यामध्ये एंट्रन्स गेट आहे, चिल्ड्रन प्ले एरिया आहे, स्टेज आहे, त्यानंतर टोडलर प्ले एरिया आहे, वरांडा आहे, आउटडोर जिम आहे, त्या व्यतिरिक्त गझिबो आहे, लॉन आहे, सिनियर सिटीजन सिट आउट आहे, मल्टीपर्पज हॉल आहे, युटिलिटी एरिया आहे. आणि ह्या क्लस्टरच्या सोडून बाजूला जो कॉमन ॲम्युनिटीजसाठी 4 एकर सोडला आहे तो परत वेगळा एरिया असणार आहे. आता प्राइसिंग सांगायची झाली तर सगळ्यात छोटा जो प्लॉट आहे 1368 स्क्वेअर फुटाचा, त्याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 41 लाख रुपये जाते सर्व खर्चासहित. आता इथं जो तुम्हाला स्क्वेअर फुटाचा रेट विचाराल तर 3000 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे. त्यातले साधारणतः 200 रुपये जे आहे ते तुम्हाला ते इन्फ्रा कॉस्ट वेगळी सांगतात. तर ती जर सोडली तर 2800 रुपयेच रेट आहे आणि इन्फ्रा वगैरे पकडली तर 3000 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे. आणि मग त्याच्यावर मग बाकी स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन वगैरे त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये असणार आहे ह्या 41 लाख रुपयाच्या पॅकेजमध्ये. आणि सगळ्यात जर मोठा प्लॉट घ्यायचा झाला तो 6500 स्क्वेअर फुटाचा आहे, 6500 स्क्वेअर फूटचा. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये कमर्शियल प्लॉटचा रेट जो आहे तो 3500 रुपये ठेवण्यात आला आहे. म्हणजे या मेन रोडला लागून जे आहे किंवा प्रोजेक्टला क्रॉस करून जो रोड तिथं जातो 100 फुटाचा तिथं आहे. तर कमर्शियल प्लॉट जरी तुम्ही बघत असाल चाकण भागामध्ये, चाकणच्या जवळपास इथे इंडस्ट्री खूप जास्त आहे. या रोडने सरळ पुढे गेलात की इंडस्ट्रीज आहे. आज या प्रोजेक्टपासून हा रोड पुढे सरळ नाशिक हायवेला जातो. म्हणजे इथून 5 किलोमीटरवर तो खेडला जाऊन भेटतो रोड, जो पुणे नाशिक हायवे येतो. तर त्यामुळे ह्या एरियामध्ये इंडस्ट्री खूप आहे, त्यामुळे कमर्शियल प्लॉटला खूप जास्त मागणी आहे. आणि ह्या प्रोजेक्टच्या दुसरीकडून जो रोड आहे तो रोड पुढे जाऊन जुन्या मुंबई पुणे हायवेला कनेक्ट करतो. अशा दोन्ही हायवेच्या मधोमध बरोबर हे प्लॉटिंग आहे. त्यामुळे कमर्शियल प्लॉट शोधणाऱ्यांसाठी सुद्धा हा प्रोजेक्ट जो आहे तो एक चांगला पर्याय होऊ शकतो. तर आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया. जर तुम्हाला लोकेशन एवढं इम्पॉर्टंट वाटत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण याचे चॅप्टर बनवलेले आहेत, म्हणजे ज्याच्यात कुठल्या मिनिटाला लोकेशन येतं, कुठल्या मिनिटाला डिटेल आहेत, त्याच्यानंतर ॲम्युनिटीज आहेत, हे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल. तुम्ही डायरेक्ट क्लिक करून सुद्धा त्या मुद्द्यावर जाऊन हा व्हिडिओ बघू शकणार आहात. आता बऱ्याचदा लोकेशन जे आहे ते लोकांना किलोमीटरमध्ये हवं असतं, पण आम्ही सुद्धा प्रत्येक एरियामध्ये व्हिडिओ बनवत असतो. त्या एरियातलं किलोमीटरमधलं अंतर आम्हाला माहिती नसतं. आणि बिल्डरचं जे ब्रोशर असतं, जसं आता माझ्या हातात आहे, ह्याच्यामध्ये मिनिटामध्ये अंतर लिहिलेले असतात बऱ्याचदा. त्यामुळे नाईलाजाने मला हे तुम्हाला मिनिटामध्ये सांगावं लागतं. तर फक्त मी मेन लोकेशन सांगतो, बाकी जे आहे तुम्ही स्क्रीनवर बघून घ्या. PCMC 19 मिनिटावर आहे, चाकण MIDC 15 मिनिटावर आहे, तळेगाव MIDC 25 मिनिट आहे, पुणे 35 मिनिट आहे, मुंबई 2 तासाच्या अंतरावर आहे, आळंदी 25 मिनिटं, देहू रोड 20 मिनिटं, लोणावळा 50 मिनिटं, पुणे नाशिक हायवे 30 मिनिटं आणि पुणे मुंबई हायवे 35 मिनिटावर आहे. आणि बाकी जे इथून शाळा, कॉलेजेस, मॉल वगैरे आहे ते सगळे तुम्ही स्क्रीनवर बघून घ्या. प्रोजेक्ट एवढा मोठा आहे की प्रोजेक्टमध्ये स्वतःचं डीमार्ट आहे. जनरली प्रोजेक्टच्याला लागून डीमार्ट असतं. हा प्रोजेक्ट 65 एकरमध्ये आणि ह्या एरियातला एवढा फेमस प्रोजेक्ट आहे की यांनी डायरेक्टली डीमार्ट आपल्याच प्रोजेक्टमध्येच आणले. त्या व्यतिरिक्त पेट्रोल पंप पण प्रोजेक्टमध्येच आहे. आणि ह्या एरियाचं जे शेवटचं बस स्टॉप आहे PMTचं, तर निगडीवरनं डायरेक्ट जी बस येते या भागामध्ये ती ह्या प्रोजेक्टमध्ये शेवटचं बस स्टॉप आहे. म्हणजे त्याच्यावरून तुम्ही प्रोजेक्टची व्याप्ती समजू शकता की प्रोजेक्ट केवढा मोठा आहे आणि किती फेमस असू शकतो आणि किती प्राईम लोकेशनला असू शकतो. सो जर लोकेशन लक्षात नसेल आलं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. डायरेक्ट आम्ही तुम्हाला गुगल लोकेशन पाठवून देऊ. आणि जर तुम्ही सिटीतून येत असाल, डायरेक्ट चाकणला व्हिजिट करायची नसेल, खास करून प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टर लोक असतात, जर तुम्हाला अंतर वाचवायचं असेल तर बिल्डरचं ऑफिस जे ते शिवाजीनगरला आहे, तुम्ही शिवाजीनगरला वाटल्यास पहिल्यांदा व्हिजिट करा आणि मग वाटल्यास चाकणला साईड व्हिजिट करा. बाकी हा व्हिडिओ जरी NA प्लॉटिंग प्रोजेक्टचा असेल तरी तुम्ही इथं 1 BHK आणि 2 BHK पण घेऊ शकता. 1 BHK 478 स्क्वेअर फूट म्हणजे खूप चांगलं कार्पेट आहे, जो 25 लाखात जातो सर्व खर्चासहित. आणि 2 BHK 669 म्हणजे 669 स्क्वेअर फूटचा 40 लाखात जातो सर्व खर्चासहित. तुम्ही ही बघू शकता बघा, ही 2 BHKची बिल्डिंग आहे, आता पोझिशन आहे आणि त्याच्या बाजूला 1 BHKची बिल्डिंग आहे. आणि ह्या 2 बिल्डिंगच्या मध्ये 2 नवीन बिल्डिंग येतात आहे, तर तिथं 2 BHK तुम्ही घेऊ शकणार. बाकी आत्ता मी ज्या ब्रिजवर थांबलो आहे ही ॲम्युनिटीज ह्या एरियातली सगळ्यात सुंदर ॲम्युनिटीज असणार आहे येणाऱ्या काळामध्ये, कारण की हे सगळं आर्टिफिशियल लेक आहे इथं, ज्याचं काम चालू आहे, जे की खूप सुंदर दिसणार आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. काही प्रश्न असेल तर कमेंटसुद्धा तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही कुठल्या एरियातला व्हिडिओ बघू इच्छिता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगू शकता. बाकी दर गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी, रविवारी 7 ते 8 मध्ये आपण नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तर तुम्ही हा जो टायमिंग आहे तो
विसरू नका. नोटिफिकेशनचं जे बटन आहे बेल आयकॉनचं ते दाबून ठेवा, जेणेकरून गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 मध्ये तुम्हाला नवीन नवीन प्रॉपर्टींचे व्हिडिओ बघता येतील. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा, आम्हाला खूप मदत होते. आणि आम्ही आमच्या फॉलोअर्सला खूप चांगले चांगल्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो, खूप अभ्यास करत असतो, प्रचंड वेळ देत असतो. आणि चांगले व्हिडिओ बनावेत म्हणून पुण्याच्या प्रत्येक एरियात वेळप्रसंगी नवी मुंबई असेल किंवा कोकण असेल, एवढा लांब लांब प्रवास करून तुमच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या प्रॉपर्टीची डिटेल घेऊन येत असतो. तर तुम्हीसुद्धा आमच्या फॅमिलीत सहभागी व्हायला विसरू नका, सबस्क्राईब करा. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.